तो बघा ही तटबंदी आहे. फायनली वर पोचलेलो आहोत. महादेवांकडे जाणारा मार्ग सोपा नाही. विसापूर आहे सोपा, पण त्या दोन खोल्या आहेत. एवढी प्रशस्त गुहा. नमस्कार मंडळी, रोड विल राणे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत विसापूर किल्ला पाहायला. अर्थात माझ्या डाव्या हाताकडे विसापूर आहे, मात्र हा बघा हा समोर तुम्हाला इकडे दिसतोय तो आहे लोहगड. आपण त्या बाजूने पायऱ्यांच्या मार्गाने वर चढलो आणि त्यानंतर आम्ही म्हणजे सहज आज सकाळी पाहत होतो तर हा अख्खा भाग जो आहे पूर्ण म्हणजे ही पूर्ण गडफेरी आम्ही काल केली हे आम्हाला जाणवलं. तिकडून आपण फिरायला सुरुवात केली होती लोहगडवर. त्यानंतर बघा तिथे एक फलक दिसतोय, तर हा ट्रॅव्हर्स मारून म्हणजे हा पूर्ण टर्न घेऊन वळसा घेऊन आपण पूर्ण तिकडे गेलो. त्यानंतर तो जो पूर्ण पसरला आहे समोरच्या बाजूला या जवळ तो तिकडे आहे पूर्ण विंचू काटा. आणि पुन्हा विंचू काट्यावरून मला वाटतं आपण त्या बाजूने फिरत महादेव मंदिराकडे आलो आणि महादेव मंदिरानंतर शेवटी आपण 16 कोणी विहीर पाहून आपण लोहगडचं ट्रेकिंग संपवलं, व्हिडिओ संपवला तिकडे. आता लोहगडापासून काहीच अंतरावर इकडे विराज हॉटेल आहे, तर आम्ही तिकडे थांबलो होतो आणि इथून हाकेच्या अंतरावर विसापूर आहे. हा बघा हा पूर्ण जो दिसतोय तो विसापूर. आत्ता आम्ही काहीच वेळात निघू आणि पायथ्याशी पोचू. तिकडे मला वाटतं ना विसावा मॅगी पॉईंट नावाचा एक स्टॉल आहे, तिथून विसापूरच्या ट्रेकिंगला सुरुवात होते. तर आता आपण तिकडे जाणार आहोत आणि या ट्रेकिंगला सुरुवात करणार आहोत. चला. फायनली विसापूरच्या स्टार्टिंग पॉईंटला अर्थात पायथ्याच्या ठिकाणी पोचलेलो आहोत. इथे हे बघा विसावा मॅगी पॉईंट आहे किंवा इथे मागे विसावा होमली फूड आहे. ठीक आहे, तर या पॉईंटवरून ॲक्च्युअल ट्रेकला सुरुवात होते. इथे पुढे या. इथे हे बघा या किती आहेत 1 2 3 4 5 6 7 7 या 7 पायऱ्या आहेत. विसापूर किल्ला असं इथे मार्किंग केलेलं आहे. पूर्ण रूटला मार्किंग आहे. इथून थेट ट्रेकला सुरुवात करायची. विसापूर किल्ल्यावर येण्यासाठीचा सर्वात सोपा मार्ग हा आहे विसावा पॉईंटचा. तुम्ही भाजेलेणी आहे तर त्या भाजेलेणी मार्गेसुद्धा विसापूरवर येऊ शकता किंवा पाटण गावातून एक रस्ता येतो तर तिथूनसुद्धा येऊ शकता. मात्र तिथून साधारण 1-1.5 तास लागतो. माझ्या माहितीनुसार इथून एक 30-35 मिनटं खूप झाली तुम्ही जर नॉनस्टॉप चालत राहिलात तर. आता आपण शूट करणार आहोत. आता बरोबर वाजले 10:30. आपण ट्रेकला सुरुवात करूया. सुरुवातीला अर्धा जो मार्ग आहे हा दोन्ही बाजूनी छान झाडी झुडपं असलेला आहे, त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला उन्हाचा त्रास वगैरे फारसा होणार नाही. मात्र एका पॅचनंतर ना ही सगळी झाडी झुडपं बाजूला होतात. जंगल आपण क्रॉस करतो आणि जंगलातून थेट घळ आहे एक छोटीशी, त्या घळीतून चढत जावं लागतं. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात तिथून पाणी वाहत असतं, अगदी धबधब्याचं स्वरूप असतं. मात्र पावसाळ्यातसुद्धा हा ट्रेक या रूटने करता येतो. चला. आता ही अशाच पद्धतीची साधारण 15 मिनटापर्यंत खडी चढण आहे. तर चालत जात असताना इथे दिशादर्शक फलक आपल्याला लावलेले दिसतील. थोडी आता अवस्था म्हणजे गंज लागलेला आहे आता त्याला, पण तुम्हाला ट्रेकसाठी पुरेसे आहेत. म्हणजे तुम्हाला एवढं जरी मार्किंग दिसलं तरी तुम्ही योग्य मार्गावर आहात याबद्दल तुम्ही निश्चिंत राहता. हे बघा आता इथून हा रूट दाखवला आहे. ठीक आहे, म्हणजे या रूटनेच आपल्याला जायचं आहे. आणि बऱ्याच छोट्या छोट्या अंतरावर हे दिशाफलक आहेत. आणि अवघ्या 5 मिनटाची चढाई केल्यानंतर तुम्हाला इथे लगेच पहिला हॉल्ट लागतो. थोडा वेळ हवं तर विश्रांती घेऊ शकता तुम्ही आणि पुन्हा हा सरळ रूट आपल्याला पकडायचा आहे. या. सूक संपलेलं आहे. जंगल इथपर्यंतच होतं. आता भर उन्हात आपल्याला विसापूर किल्ला चढायचा आहे. या. तत्पूर्वी ही बघ आपल्याला ही वाट पकडायची आहे, पण इकडे एक टाका लागलं आहे.
अर्थात पाणी पिण्यायोग्य नाही आहे. प्रचंड पालापाचोळा साचलेला आहे. पण एक अंदाज येऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे, चला. तो बघा, ती तटबंदी आहे. आणि आता उन्हातलं ट्रेकिंग सुरू करू आणि घामाच्या धारा आणि थकलेले पाय घेऊन पुढे चालू. शक्यतो काय करत चला माहिती आहे की बऱ्यापैकी ना दगडांची रास आहे, त्याच्यामुळे जिथे पॉसिबल नाही तिथे मोठा पाय टाकाच, पण जिथे शक्य आहे छोटी पावलं टाकत वर चढा. अंतर कमी होत जातंच, पण पायाला आहे ना जो स्ट्रेच आहे ना तो कमी येतो, पायावरचा ताण कमी येतो आणि तुम्ही इच्छित स्थळी पोचता पटपट आणि दमसुद्धा कमी लागतो. बऱ्यापैकी तटबंदीच्या जवळ आपण पोचलेलो आहोत. म्हणजे मोजून अजून 5 ते 7 मिनटं मग आपण पठारावर पोचू, गडाच्या मुख्य भागावर. म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हार्डली 30 ते 35 मिनटं या रूटने. पण खडी चढण आहे त्यामुळे दम जास्त लागतो, घाम जास्त येतो. ठीक आहे, आता मी इथे थांबण्याचं कारण एवढंच होतं की ही समोर तटबंदी दिसते, बरोबर आहे. पण आता या तटबंदीचा काही भाग ढासायला आहे बघा, किंवा तो निखायला आहे. तर थोडं थांबून निरीक्षण केलं, असं लक्षात आलं की आतमध्ये ना ऑलरेडी एक खडक आहे, बरोबर. म्हणजे आपण काय करतो, आपण जर एखादी जेव्हा इमारत बांधत असतो तर बाहेरून आपण एक साचा उभा राहतो, बरोबर आहे, कॉन्क्रीटचा छान. तर आता हे ऑलरेडी डोंगर आहेत आणि काळा कभिन्न कडक आहे. तर तो कातळाचा खडक आणि त्याच्या बाहेरून चिरे बसवण्यात आलेत बघा. ते बघा, चिरे ढासळल्यामुळे तुम्हाला आतला कातळ दिसतोय आणि वरती ना रॅबिट वगैरे टाकून जो आपण कोबा तयार करतो, तर तशा प्रकारचा तो माती आणि सगळे बघा, ते बघा छोटे मोठे खडक तिकडे जर पाहाल तर ते छोटे मोठे खडक आणि ते सगळं टाकून एक छान कोबा उभा केला आहे खडकावर आणि त्याच्या बाहेरून तटबंदी उभी करत नेली आहे. आता बुरुज बांधताना मात्र तुम्हाला पूर्ण पॅकिंग करावं लागतं, खडकाच्या आतून सुद्धा प्रॉपर. तर बुरुजाकडे तुम्हाला तो प्रकार दिसेल, पण इकडे हा खडकाच्या बाहेरून एक स्टफिंग, त्यानंतर त्याच्यावर मस्त छान असे आपले काळे कातळ चिरे त्यावर बसवलेले आहेत. पण माझ्या माहितीनुसार हे चिरे कदाचित लाल असावेत, कालांतराने उन्हाचा मारा झेलत, पाऊस झेलत हे काळे पडलेले आहेत. ठीक आहे, तर चला आता फक्त 5 मिनटं आहेत. 5 मिनटं म्हणायचं आणि 10 मिनटं चालायचं. म्हणजे आमच्या ट्रेकिंगमध्ये बऱ्याचदा या गोष्टी घडतात की अरे यार 5 मिनटात चल 5 मिनटात. तर आता तो प्रकार आपण स्वतःसोबत सुद्धा करायचा, पण खरंच 5 मिनटात. हे बघा, ही इथे तटबंदी दिसायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे चला पटपट या मागून. आता इथे बसून जे मी स्ट्रक्चर सांगितलं ते आता इथून तुम्हाला आणखी जवळ गेल्यानंतर सोप्या पद्धतीने कळेल असं मला वाटतं आहे. त्यामुळे थोडं मी वर जाण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तुम्हाला दिसतंय, एक काम करा, मी थोडं आणखी पुढे या. हां, इथे या. द्या इथे. हे बघा, इथे विनीत उभे आहेत. विनीत पण बऱ्यापैकी सुरक्षित ठिकाणी आहेत. मी सुद्धा स्वतःला पकडलं आहे बऱ्यापैकी. तर हा मूळ खडक आहे, बरोबर आहे, हा मूळ खडक आहे. इथे पण बघाल तर हा मूळ खडक आहे, पण तटबंदी त्या बाजूने अशी फिरवून नेलेली आहे. आता हे तटबंदीचे खडक आहेत, फक्त बसवलेत बघा, उभे बसवलेत आणि तिथपर्यंत नेलेत. जसा जसा हा खडक खाली जातोय तसे तसे तटबंदीचे दगडसुद्धा खाली बसवण्यात आलेले आहेत. ज्या पद्धतीने त्याची रचना आहे त्या पद्धतीने ते दगड बसवण्यात आलेले आहेत. आता हा मधला भाग बघा, हा आता इथून मला वाटतं धबधबा कोसळतो म्हणून हा मधला भाग सगळा झिजला आहे
आणि हा सुद्धा आता पडण्याच्या बेतात आहे असं मला वाटतं. तर जवळ येऊन सांगण्याचं उद्दिष्ट इतकंच होतं की मूळ खडक असतोच, मूळ खडकाच्या वर चिरे बसवले जातात आणि तटबंदी उभी केली जाते. तर सांगण्याचा हेतू हाच होता की तटबंदी नेमकी कशा पद्धतीने उभी केली जाते. चला आता तुम्ही वा मागे, मी आता तुमच्या रूटने येतो खाली तिकडे. सावकाश उतरा. आता इथून उतरतच आपण पुन्हा ही वाट पकडायची, ही बघा. आणि आता अवघ्या 5 मिनटावर, 5 पण नाही 2 मिनटावर आपण या पठारावर पोचू. चला आता विनीत तुम्हीच पुढे वा. फायनली वर पोचलेलो आहोत आणि आत्ता इथे आल्यानंतर अगदी समोर तुम्हाला हे त्या काळातल्या दरवाजाचे अवशेष लागत आहेत. कदाचित इथे चौकीसुद्धा असेल, पहाऱ्याची चौकी. म्हणजे कारण हे बघा इथे समोरच ना धान्य कोठार आहे. आत्ता दरवाजा इथे आहे, मागची बाजू ही आहे आणि लगेचच धान्य कोठार काय, तर त्याचं पण एक लॉजिक आहे, ते मी सांगतो. पण हे अवशेष पाहून घ्या. आता इथे हे बघा ही बाजू, म्हणजे हा समजा असा पकडून चाला की हा असा दरवाजा असेल इथून. कारण हे बघा हा भाग सगळा ढासळलेला आहे. समजा ही वाट त्यावेळी ओपन असेल. आता हे सगळे दगड कोसळल्यामुळे हे सगळं मध्ये आलेलं आहे. पण त्यावेळची या चौकीची उंची इथे आहे, ही बघा इकडे, बरोबर. हे वरचं छप्पर आहे, त्या काळची छप्पर पण बघा इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये कशा पद्धतीने ठेवण्यात आलेले आहेत. तुम्हाला लक्षात आलं का हा पूर्ण दगड तिथपर्यंत आहे मोठा. त्यामुळे हा जो वरचा भाग ना तो तासलाच त्या पद्धतीने आहे, जेणेकरून अख्खं वजन जे आहे इथपर्यंत ते याच्यावर राहील, या भागावर. आणि हा जो वरचा भाग आहे की जो हलका झालेला आहे तो अधांतरी राहील. आणि इथून मग पुन्हा ते इंटरलॉकिंग टाकून इथे ही काय म्हणतात ही चौकी बनवली असेल. म्हणजे याची मूळ जी खोली आहे ती अजून खाली असेल. हा सगळा भराव पडलेला आहे. कारण हे बघा इथे हा भाग एवढ्या खाली आहे. जर इथे उंची असेल तर हा निश्चितपणे ही खोली आणखी खाली असेल. हे सगळं भरलेलं आहे, ठीक आहे. आता इथून तुम्ही आतमध्ये येता आणि आतमध्ये आल्यानंतर अगदी समोर तुम्हाला हे धान्याचं कोठार दिसतं. आता या धान्याचं कोठार पाहूया आपण. ठीक आहे. आता हे अर्थात पाणी भरलेलं आहे, पण धान्याचं कोठार अजूनही उत्तम अवस्थेत आहे. आता त्यामागचं लॉजिक मी तुम्हाला सांगतो. विसापूर गडाचा पुढचा भाग त्या बाजूने, म्हणजे भाजेलेणीच्या बाजूने किंवा पाटण गावातून जो रस्ता येतो तो, तर तिकडून येत असताना तो प्रमुख भाग आहे. मागच्या बाजूला रसद पुरवायची असेल, कारण हा मागचा भाग लोहगडापासून जवळ आहे, ठीक आहे. म्हणजे तुमची रसद धान्य जे आहे ते इथून वर आलं आणि ते लगेच धान्य कोठारामध्ये नेलं. तर हे त्यामागचं लॉजिक असू शकतं की ज्यामुळे दरवाजा जवळ आहे, त्याची चौकी आहे, सामानाची मोजदाद होईल आणि सामान आतमध्ये धान्य कोठाराकडे नेलं जाईल. आता इथूनच आपण वर चढायचं आहे. इथून आता महादेव मंदिराकडे ही वाट जाते. इथून महादेव मंदिराकडे जाऊन श्री महादेवाचं दर्शन घ्यायचं. आणि जो काही विसापूरमध्ये बघण्यासारखा भाग आहे तो किल्ल्याच्या ह्या बाजूला आहे. म्हणजे तोफा असतील किंवा राजवाड्याचे अवशेष असतील, तर तो सगळा भाग ह्या बाजूला आहे. त्यामुळे थोडंसं पॅन केलं तिकडे तर ती बघण्यासारखी तटबंदी आहे. पण या तटबंदीच्या इथे ह्या भागात पूर्ण पठारच आहे, बाकी काही नाही आहे. पठाराच्या त्या बाजूला एक गोल बुरुज आहे जो प्रसिद्ध आहे विसापूरमधला, अत्यंत मोठा आहे. तर बऱ्याचदा तिकडे जाऊन एक आठवण म्हणून बरीच लोक त्या गोल बुरुजासोबत फोटो काढत असतात. तर तो त्या बाजूला आहे. पण आता इथून आपण जाऊ, महादेवाचं दर्शन घेऊ. कदाचित पहिला आपण गोल बुरुज पाहून घेऊ. तो पाहून झाल्यानंतर फिरून आपण राजवाड्याचे अवशेष वगैरे सगळे पाहू. या हा बघा महादेव मंदिराकडे फलक लागलेला आहे. आणि मी म्हटलं तसं की फक्त तटबंदी आणि पूर्ण पठार आहे.
आता आपण चढलो, आता इथून सरळ जायचं मंदिराच्या दिशेने. काहीच अंतरावर आपल्याला श्री महादेवाचं दर्शन होईल. मी मगाशी जी वाट दाखवली त्या वाटेने आपण चालत आलो. हे असे दगडना लावलेत दोन्ही वाटेने आणि मग एक वाट अशी हलकीशी डावीकडे वळते. त्या डावीच्या वाटेने आम्ही पुन्हा इथपर्यंत आलो. जवळपास एक 7-8 मिनटं आम्ही चालतो आहे मगापासून आणि अजूनसुद्धा बोर्ड येतोच आहे की महादेव मंदिराकडे. म्हणजे महादेवांकडे जाणारा मार्ग सोपा नाही आहे. चला आता पुन्हा आपल्याला इकडे जायचं आहे. विसापूरची ना हीच खरी ओळख आहे की सगळं म्हणजे अस्ताव्यस्त पसरलेलं आहे. एक गोष्ट इकडे आहे, दुसरी गोष्ट पलीकडेच आहे. आता हे बघा, मगाशी जी आपण तटबंदी बघितली होती ती तिकडे आहे. आत्ता हा इथे संपूर्ण वेगळाच पठार दिसतोय. लांब लांबपर्यंत काहीच दिसत नाही आहे. ठीक आहे. आणि आत्ता आपल्याला जायचं या दिशेने आणि महादेव मंदिर अजूनसुद्धा दिसत नाही. एक आता तिकडे, हां तिकडे आता काहीतरी वास्तू दिसते खरी लांबून. चला, म्हणजे विसापूरला येताना चालण्याची प्रचंड इच्छाशक्ती घेऊनच या. हा साधा सरळ सोपा मेसेज आहे या ब्लॉगमधून. हे बघा समोर आता मंदिराचं बांधकाम दिसायला लागलेलं आहे. म्हणजे आता मगाशी त्या दादांनी सांगितलं होतं की मंदिर अगदीच जवळ आहे. जर हे जवळ असेल तर मग तुम्ही विचार करा की गडावरच्या बाकीच्या वास्तू किती जवळ असतील. चला, मंदिराकडे आपण फायनली पोचलेलो आहोत. आणि आपला एक माणूस आपण पुढे पाठवला होता, तो आमच्या इतक्या पुढे होता की वाट आम्हाला वेगळी शोधावी लागली. बहुतेक बसलाय साहेबा. नाही, कोण वेगळंच आहे का? हां नाही, कोणतरी कार्तिक नाही आहे तो. ते डोक्यावर का लावलं त्याने असं? काय वाटतं, आवाज ऐकून उठले असतील? जागाच आहेस आज सर? जागेत. चला आज तर जागेत का? आज तर काल पण जागत होतो. विनीत बरोबर असा शूट बीट करून ठेवतात. हा शूट बीट करून ठेवतात. चला चला, महादेवाचं दर्शन घेऊया, थोडा आराम करूया. आराम करूया कोण बोललो? हे इथे ठेव साईडला. पहिला नंदी महाराजांचं दर्शन घेऊ. दररोज विधिवत पूजा होताना दिसते, कारण अगदी ताजा हार आहे. मी ना घंटीबद्दल एक इंटरेस्टिंग पॉडकास्ट ऐकलं होतं. हा जो घंटीनाद असतो ना, तो घंटीनाद शक्यतो जेव्हा आपण करतो ना, तेव्हा आपण त्याच्याबरोबर खाली उभं राहायचं असतं शांतपणे. जेव्हा डोळे बंद करून तुम्ही शांत उभे राहता आणि तो घंटीनाद होतो ना, तर जे व्हायब्रेशन्स येतात, तर जी कंपनं तयार होतात, तर ती पॉझिटिव्ह असतात. खूप बरं वाटतं. महादेवाची अर्धप्रदक्षिणा पूर्ण करूया आणि थोडी आता रेस्ट घेऊया. श्री महादेवाचं दर्शन झालेलं आहे. महादेव मंदिराच्या अगदीच मागे एक छोटीशी विहीर आहे,
ती पाहूया आणि त्यानंतर आपण गोल बुरुजाची इथे जाऊया. चला. तर ही छान बांधीव अशी छोटीशी विहीर आहे आणि खरं तर या विहिरीच्या समोरूनच म्हणजे महादेव मंदिराच्या मागच्या बाजूला तिकडे राजवाड्याचे अवशेष आहेत आणि मी म्हटलं तसं सगळं बघण्यासारखं त्या बाजूलाच आहे. पण आता आलो आहोत तर तो गोल बुरुज एका बाजूला आहे, म्हणजे माझ्या डाव्या बाजूला तिकडे जायचं आपल्याला. तर आता तो पूर्ण करू. मग एकदा गोल बुरुज पाहिलं की त्या बाजूला तसं काही नाही आहे. म्हणजे आता एक दादासुद्धा आला, तो तिथूनच जाऊन आला, तर तो बोला त्या बाजूला काहीच नाही आहे, एक तळ आहे आणि ते गोल बुरुज आहे. म्हणून तो पुन्हा तो याच रूटने गेला होता, तो पुन्हा इथे आला आणि ह्या रूटने तिकडे गेला. सो आता आपण सुद्धा गोल बुरुज पाहून येऊ आणि मग त्यानंतर पुन्हा याच मार्गाने राजवाड्याच्या दिशेने प्रस्थान करू. चला. आणि अगदी आपल्या डाव्या बाजूला आहेत कार्तिक जाधव आणि कॅमेराच्या मागे आहेत विनीत. तर हां, व्हिडिओमध्ये केस बरोबर होते की नाही असं विचारलंय. व्हिडिओ चालू आहे, तुला माहीत नाही? विरो हां, तुम्ही सांगा कमेंट करून साहेबांना. चला आता गोल बुरुजाकडे, गोल बुरुज पाहू. गोल बुरुजाचा ना मी एक फोटो तुमच्यासोबत शेअर करेन, म्हणजे व्हिडिओसोबतच टाकेन तो, तेव्हाच आहे तो. किमान आता 7-8 वर्ष झाली त्याला, मगाशी सांगितल्याप्रमाणे. इथे कोणाची तरी छोटेखानी समाधी दिसते. त्या दादानं म्हणताना म्हटलं की 5-10 मिनटं लागतील आणि आता व्हिडिओ तेवढा 5-10 मिनटं चालायचं आहे फक्त बुरुज दाखवण्यासाठी. नाहीतर मग खरं तर त्या बाजूला जाण्याचा मोह आवरत नव्हता, पण अगेन आपण व्हिडिओत कुठे कुठे काय काय आहे हे दाखवण्यासाठीच तर करतो आहे. सो जावं तर लागेल, पर्याय नाही आहे. ठीक आहे, मी आता चालतो, आपण थेट बुरुजाच्या इथे भेटूया. चला, बाय. दादाने सांगितलेली वेळ बरोबर होती. अवघ्या 5-10 मिनटावर समोर अगदी बुरुज दिसायला लागला आहे. तो बघा, तो बुरुज आणि ते मंदिर. ओके, आता हा जो ना, हा वरचा भाग आम्हाला असा चढून यावा लागला, त्यामुळे मंदिराच्या इथून बुरुज दिसत नव्हता. हा पठाराचा भाग, हा थोडा टेकडीचा भाग सुरू झाला आहे पठारावरून. आता पुन्हा आपण क्रॉस करून तिथपर्यंत जाऊ आणि मग बघू. हे बघा, इथे एक तळ आहे आणि तिकडे एक कुठली तरी वास्तू दिसते. तर आता तिथे गेल्यावर निर्णय घेऊ की त्या तटबंदीने पुढे जायचं की इथूनच जायचं. चला या. पण पुन्हा वारंवार तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का की एक वास्तू कुठे आहे, दुसरी वास्तू कुठे आहे, आणि चालण्याचा टायमिंग बघा ना किती आहे. फक्त चालायचं आहे. चला चला या. ही इथे बांधीव टाकी तुम्हाला काही दिसत असतील. ही बघा, चांगली आहेत. 1, 2, 3, 4 आहेत आणि प्रशस्त आहे. तो पाणीसुद्धा भरलेलं आहे, पिण्यायोग्य नसलेलं. पण किमान आपल्या जे आता इथे गाई वासरं म्हशी चरायला आल्यात त्यांच्यासाठी तर तो आनंदच आहे. त्या बघा, त्या मस्त तिथे तळ्यात बसल्यात, डुंबत आहेत. टाक्यात जाऊ नाही शकत कारण त्याची खोली मजबूत असेल. किमान काय होतं माहिती आहे, म्हणजे चालावं तर लागतं. अजून बघा, दिसतोय बुरुज इथे समोर, पण चालावं प्रचंड लागणार आहे. पण किमान तो दिसतोय तर त्याचा एक वेगळा आनंद असतो की चला किमान दिसतोय तरी पोचू आपण. बघा, इथे एक पुन्हा एक बांधीव टाक आहे. पूर्ण आटलेलं आहे, किंचितचं पाणी आहे, किंचितचं. हे बघा. चला, फायनली बुरुजाकडे पोचलो आहे. गोल बुरुज म्हणतोय आपण ह्याला. आणि
पाय दुखले का? नाही, तुमचे डोळे दुखले असतील, पाय आमचे दुखत आहेत. तर प्रचंड चालल्यानंतर आत्ता गोलबुरुज चढूया आपण. आनंद आहे वेगळ्या ठिकाणी. आणि या ठिकाणी आम्ही एक फोटो काढला होता, ग्रुप फोटो, म्हणजे मागच्या वेळी जेव्हा ट्रेकिंगला आलो होतो तेव्हा. हा बघा, ही बाहेरची तटबंदी आहे. तटबंदीच्या बाजूने छोटंसं खंदक आहे, इथे खाली दिसते. आणि आतल्या बाजूला बुरुज आहे. आणि बुरुजावर आहोत आपण आणि स्वराज्याचा हा भगवा. आणि एक आमच्यासोबत छोटंसं पिल्लू पण आलं आहे कुत्र्याचं. ती बघा, रेल्वेचा आवाज आला का तुम्हाला? हा मुंबई पुणे हायवे आहे, एक्सप्रेस हायवे आपला. आणि त्याच्या बाजूने बरोबर लोकल चालली आहे की एक्सप्रेस आहे? ती लोकल आहे ना? हां, लोकल चालली आहे, पुणे लोणावळा लोकल. कसला विहंगम नजारा आहे, जबरदस्त. गोलबुरुज पाहून झालेला आहे. आत्ता गडाची ही बाजू सुरक्षित ठेवण्यासाठी या बुरुजावर ज्या काही तोफा ठेवल्या जात असतील, तर त्यांच्यासाठी जो काही दारुगोळा लागत असेल ना, तर ते साठवण्याचं कोठार इथे जवळ त्यांनी ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्याच्याच अगदी बाजूला पाण्याचा साठासुद्धा सुरक्षितदृष्ट्या ठेवण्यात आलेला आहे. तर आता ते कोठार पाहू आणि पुन्हा एकदा आपण महादेव मंदिराकडे प्रस्थान करू. आता आकाराने त्या तुलनेत हे छोटं वाटतंय कोठार, पण मला वाटतं या बुरुजावर जो काही दारुगोळा लागत असेल तर त्यासाठी पुरेसा आहे. नाही म्हटलं तरी एक 15 बाय 8 फुटाचा आहे असं जाणवत आहे. ठीक आहे. तर हा दारुगोळा कोठार असेल, याच्यावरती दगडी छप्परच असेल. जर जिथे कुठे तुम्ही पाहाल, आपल्या विजयदुर्गच्या व्लॉगमध्ये जाऊन नक्की पहा, तर तिकडे विजयदुर्गावर जो दारुगोळा कोठार आहे तर त्याच्यावरती दगडी छप्पर असतं. आता त्याचं कारण काय, तर वरून एखादा तोफगोळा समजा नेमका याच्यावर कोसळला, कशावर? दारुगोळा कोठारावर, आणि समजा ते लाकडाचं असेल तर त्याला पहिली आग लागेल आणि पहिला दारुगोळा कोठार उद्ध्वस्त होईल. तर त्याच्यामुळे दारुगोळा कोठारावरची वरची बाजू ही दगडी छप्पराची असते. त्यानंतर धान्य कोठाराची सुद्धा वरची बाजू शक्यतो दगडी बांधकामाची असते. तर एवढा नियम लक्षात घ्या. आत्ता इथून आपण पुन्हा असं थोडा क्रॉस मारून, तो बघा कार्तिक हात दाखव. हां, त्या रूटने आपण पुन्हा महादेव मंदिराकडे जाऊ आणि राजवाड्याच्या दिशेने पुढे चालायला लागू. चला. जेव्हा मी चालत असतो आणि मी एखादी गोष्ट दाखवत असतो तर कॅमेरामनला सांगा तिकडे जाऊन दाखवायला. तर कसं होतं, समजा मी आता हाताने दाखवतो आहे, तर तो राजवाडा आहे, तिथे काही वास्तू आहेत. तर हा जो गोप्रो जो आम्ही कॅमेरा वापरतो, गोप्रो ॲक्शन कॅमेरा आहे, तर तो झूम इन किंवा झूम आऊट होत नाही. म्हणजे त्यासाठी आम्हाला एक वेगळा आणखी कॅमेरा कॅरी करावा लागतो. तर आता बऱ्यापैकी फोटो काढण्यासाठी एक DSLR आहे, तर त्याच्याने आम्ही व्हिडिओ काढू शकतो. पण अनेकदा या धावपळीत त्या गोष्टी लक्षात राहत नाहीत. तर तेवढं एक बाजू आमची समजून घ्या. हळूहळू आपण त्यामध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट करू. तर चला, आत्ता राजवाड्याच्या दिशेने आपण चालायला सुरुवात करूया. लोहगड त्या बाजूला आहे आपल्या, बरोबर ना? आपण त्या बाजूने आलो. लोहगड त्या बाजूला आहे, तिकोना वगैरे पण त्या बाजूला आहे. मुंबई पुणे हायवेत आपण पाहिलाच. अशा अरुंद वाटेतून जायचं आहे आपण. मगाशी ना त्या बघा त्या वाटेने तिकडे असे चालत गेलो महादेव मंदिराकडे. हा मगाशी बघा हा फलक दिसला होता आपल्याला. तिथून जर समजा आपण थेट खाली उतरलो असतो तर थेट राजवाड्याकडे गेलो असतो. मात्र आपण पहिलं महादेव मंदिर पाहिलं, गोलबुरुज पाहिलं. आता ह्या वाटेने आपण खाली उतरूया. आणि मला वाटतं समोर टाका आहे छोटंसं, छोटं नाही तसं मोठं आहे दिसायला. पुढे जाऊन कळेल, अंदाज येईल आपल्याला. नाही, टाकं नाही आहे,
तटबंदीचा भाग आहे तो. म्हणजे मला असं लांबून दिसताना तो असा घेरा दिसला होता, पण हा तटबंदीचा भाग आहे. ठीक आहे, आत्ता दिसतोय तितका राजवाडा जवळ नाही, आपल्याला बरंच चालावं लागणार आहे. विसापूरला आल्यानंतर अडचण काय माहिती आहे मोठी, की खूप वाटा फुटत आहेत. म्हणजे आत्ता इथे छोटी जी वाट मी दाखवली तर एक लेफ्टला जात होती, आता ही सरळ आपण आता राजवाडा दिसतोय म्हणून त्या दिशेने चाललो आहे. तर ना शक्यतो विसापूरला येताना जितकं जमेल तितकं लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा सकाळी. कारण समजा दुपारच्या वेळेला वगैरे आलात तर उतरताना फार अडचणी येऊ शकतात. कारण आत्ता ठीक आहे की तुम्ही समजा आता हरवलात जरी कुठे, एखादी वाट चुकीची पकडली तर तुम्हाला समजेल तरी की बाबा ठीक आहे, मी याच वाटेने आलो तर मी याच वाटेने पुन्हा परतीचा मार्ग पकडतो आणि जिथून सुरुवात केली होती तिकडे जातो. पण रात्र झाली, काळोख यायला लागला की मग फार गडबड होऊन जाते, मग तुम्ही अडकून पडता. त्याच्यामुळे आणि विसापूर काही तितका भयंकर किंवा तितका काही कठीण वगैरे नाही आहे की तुम्ही इथे हरवलं पाहिजे. तर त्यामुळे ती मात्र काळजी जरूर घ्या की विसापूरला जितकं प्राधान्याने लवकर येण्याचा प्रयत्न कराल तितकं लवकर आहे. आता थोडं आपल्याकडं डावीकडे वळावं लागतं आहे. मला असं वाटतं की हां, ही बघा, ही बघा, ही ती मला वाटतं पाटण गावाकडून जी वाट येते ती ही आहे. इथून तो धबधबा वगैरे असं पाणी वगैरे मस्त इथून वाहत असतं आणि पावसाळ्यात बरीचशी लोकं या वाटेने येण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना तो फील हवा असतो. मस्त रील वगैरे छान, पाण्यातून धावताना वगैरे तो शॉट मस्त येतो. तर तो घेण्याचा प्रयत्न इथून होत असतो. त्यामुळे बघा तिथे पुरातत्व खात्याचा अगदी समोरच बोर्ड लागलेला आहे. इथे भली प्रशस्त मोठी तोफ आहे, वरती एक तोफगाड्यावर एक तोफ आहे. नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे पंचधातूची असल्यामुळे इतका प्रचंड ऊन असून सुद्धा तोफ मात्र पूर्णपणे थंड आहे, पूर्ण थंड. ही बघा, आणि वर एक तोफ आहे. अरे वा, विसापूरच्या या तोफेमध्ये गोळा आहे. हे हा बघा तोफ गोळा, भारी ना. आता अडकून पडलाय खरं तर, पण किती भारी गोष्ट आहे की तोफगोळा सुद्धा दिसतोय. छान. काय होतं की अशा गोष्टी दिसल्यामुळे नेमकी ती प्रोसेस कशी असते ती समजायला आपल्याला बरं पडतं. आलं लक्षात. तर तोफ आहे, तोफगोळा आहे, दोन्ही गोष्टी आहेत. तर इथून आता एक गोष्ट लक्षात आली तुम्हाला, आता राजवाडा दिसणं बंद झालं आहे तो समोरच्याच बाजूला, पण एकदा तुम्हाला ही वाट इथून स्पष्ट दिसते का आपण पाहूया. ठीक आहे, आता ही दिसणार नाही आपल्याला, ही अशी तिकडे वळते. ठीक आहे, तो बघा तो हायवे, मग ते पाटण गावातून इथे पाटण गावात यायचं आणि मग तिकडून तो ट्रेक सुरू करून इकडे यायचं. पण याला साधारण नाही म्हटलं तरी 1-1.5 तास तर तुम्ही पकडून चाला. ठीक आहे, मग तुम्ही इथून आलात ना की मग तुम्ही काय करता, तुम्ही सरळ जाता आणि पहिला राजवाडा नजरेखाली घालतात. आता आपण इथून सरळ जाऊ आणि राजवाडा पाहून घेऊ. ती बघा तोफ तिकडे आपण पाहिली, हा भाग असा चढलो. इथे आता काही पाण्याची टाकी आहेत, ही 4 आहेत, 1 2 3 4. आणि आता इथून हा समोर राजवाडा दिसायला तुम्हाला सुरुवात होते. एक वास्तू तिकडे पण आहे. पण ना माझ्या माहितीनुसार ना, मी मागच्या वेळी आलो होतो तर ती वास्तू मी राजवाडा म्हणून बघितली होती असं मला वाटतंय. आणि ठीक आहे, आपण आज जाऊन पाहू ना, आपल्याला अंदाज तर येईल ना की वास्तू तर आहेत ना. कारण कसं आहे की शेवटी बऱ्याच ऐतिहासिक वास्तू आहेत ना, तर त्या 2 तत्वांवर पाहता येतात. एक तर दुर्ग अभ्यासकांच्या नजरेने, जे प्रॉपर दुर्ग अभ्यासक आहेत, प्रखे घाणेकर असतील, गोणी दांडेकर असतील, तरी प्रमोद मांडे असतील, दुर्ग महर्षी प्रमोद मांडे, तर ह्या मंडळींनी खऱ्या अर्थाने गडकिल्ले जगले आहेत ती मंडळी. तर आणि एक दुसरी पद्धत आहे की
वास्तू पाहणं आणि त्याबद्दल एखादा अंदाज व्यक्त करणं किंवा एक त्याचं स्ट्रक्चर पाहून अंदाज लावणं की ही वास्तू कदाचित ह्या पद्धतीची असू शकते. ठीक आहे, आता आपण पाहून घेऊ. माझ्याकडे ना एक मॅप आहे, आपण एकदम मॅपवर पाहूया. राजवाड्याचे अवशेष म्हणजे मला वाटतं हे पूर्णच राजवाड्याचे अवशेष असावेत दोन्ही सुद्धा मिळून, कारण त्याच्या आजूबाजूला काहीही लिहिलं नाही आहे. ठीक आहे, महादेवाचं मंदिर इकडे आहे, राजवाड्याचे अवशेष. ठीक आहे, चालेल. या पठारावर आल्यानंतर छान हवा लागायला सुरुवात झाली आहे. काही किल्ले मी यापूर्वी फिरलो आहे, काही किल्ले मी तुमच्यासोबत तुमच्या निमित्ताने पहिल्यांदा फिरतो आहे. तर माझ्यासाठी सुद्धा हा एक वेगळा एक्सपिरियन्स असतो तुमच्यासोबतच. आणि मला वाटतं त्यामुळेच कदाचित तुम्हालाही तो आनंद मिळत असेल, कारण तुम्हीसुद्धा फर्स्ट मॅन नजरेने पाहता की चला आपणसुद्धा प्रथमेशसोबत फिरतो आहे, त्याच्या मागे आपण आहोत किंवा त्याच्या पुढे आपण आहोत आणि आपण एकत्र चाललो आहे. त्यामुळे कदाचित ती एक वेगळी मजा तुम्हालासुद्धा येत असेल. तर चला पटापट आता अवशेष पाहून घेऊ आणि मग त्या बाजूला सुद्धा जाऊ, तीही बाजू बघून घेऊ. आता इथे ज्या पद्धतीचं बांधकाम दिसतंय, तर हा स्लोप दिसत असेल बघा तुम्हाला, तर ही कदाचित दगडी कौलं असू शकतात. त्याच्यामुळे हा वाडा बहुमजली असेल असं वाटत नाही, पण आपण आतमध्ये जाऊया. आता आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण मोकळी जागा आहे दोन्ही बाजूने जर तुम्ही पाहाल. आता कदाचित ना इथे पोटमाळा असू शकतो. का बोला, कारण ही बघा, ही इथपर्यंत आहे ना, ही जागा बघा. इथे कदाचित लाकूड आपण लावतो ना, म्हणजे लाकडाचे खांब आपण उभे करतो आणि ते सगळे ओपन आहेत बाहेरून इथपर्यंत. इथं पूर्ण बाजू ओपन आहे आणि हा इथे एक भाग आहे. मग कदाचित ना या मजल्यापर्यंत हे असेल काय, लाकडी माळा असेल आणि त्याच्यावरती पोटमाळा असेल आणि त्याच्यावर दगडी छप्पर असेल. आता मला तरी वाटत नाही की हे राजवाड्याचे अवशेष आहेत. जर कोणाला याबद्दल जास्त माहिती असेल तर मला नक्की कळवा, कारण मला आता इथून जी वास्तू दिसते ना, ही बघा, ही समोर, तर आता आपण जाऊच तिकडे, पण इथून मला क्लिअर कळतं ना की काही खोल्या वगैरे आहेत असं जाणवत आहे. तर तो राजवाडा असू शकतो. आता इथे काय असू शकतं, कारण धान्याचं कोठार तर आपण तिकडे पाहिलं, तिकडे साठवणूक होत असेल. मग इथे कदाचित सुवर्णशाळा वगैरे असू शकते का, किंवा घोड्याचा पागा असू शकतो. घोड्याचा पागा तर जरूर असू शकतो, कारण ओपन एवढी स्पेस आहे. आणि हे बघा बाजूने सुद्धा त्याचा वरांडा वगैरे प्रॉपर घातलेला आहे चारही बाजूने. कदाचित अश्वशाळा सुद्धा असू शकते. हे बघा, 2 दरवाजे तरी दिसत आहेत आपल्याला. दरवाजे सुस्थितीत आहेत, भिंती ढासायला आहेत. हा बघा, आता हा उंचवटा आहे, हा वरती, हा दुमजली असू शकतो भाग. आता हा भाग सुद्धा ओपन आहे, पण कदाचित ही बघा, ही मध्ये भिंत असू शकते, 2 वेगळे, कारण इथे सुद्धा दरवाजा छान देण्यात आलेला आहे. हे बघा, आईला
सरडा बघा, मी आता हात दाखवायला जाणार होतो, म्हणजे हा दगड दाखवायला जाणार होतो. या 2 दगडांवर कशा पद्धतीने हा वरचा दगड बसवला आहे, पण हा सरडा गेला बाहेर. ठीक आहे, आता मी दाखवू शकतो तुम्हाला. हे बघा, हा असा कापला आहे. हा इथे बघा, या इथे जवळ हा कापताना असा कापला आहे बघा, जो इथे बसेल. आणि हा घेताना सुद्धा असा घेतला आहे लक्षात. आणि मग वरच्या दगडाचा लोड या 2 दगडांवर विभागून दिला आहे. हा एक मध्ये एक आणि पुन्हा इथे तेच सेम. लक्षात. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. इथे बघा, हे बघा दरवाजा. आणि आता इथून आपण वर चढूया. हे बघा, मागचं दार आपण जे म्हणतो, तर ते हे मागचं दार असू शकतं इथून बाहेर. तर हा राजवाड्याचा भाग वाटतोय खऱ्या अर्थाने. तर इथे आता आपण हे राजवाड्याजवळ पोहोचलेलो आहोत. मला वाटतं ना तिकडे विंचूगडा दिसतोय, या लोहगडाचा. जाम चालावं लागेल. हा बघा, म्हणजे याचा अर्थ आपण लोहगडापेक्षा आता उंचीवर आहोत. हा समोर कालचा विंचू काटा दिसतोय आणि हा लोहगड. आता इथे खूप छान पद्धतीची तटबंदी आहे, म्हणजे उत्तम अवस्थेत आहे तटबंदी. आता एकदा नजर मागे टाका जरा, बघा लांब लांबपर्यंत तुम्हाला पठारच दिसतंय आणि फार क्वचित कुठेतरी वास्तू दिसत आहेत. आता म्हणजे मग तुमचं असंच होणार ना, की म्हणजे मला आता थोड्या क्षणासाठी त्या भागातून जेव्हा मी बाहेर पडलो, मला असं झालं की आता जाऊ पुढे. कारण 7-8 वर्षात पूर्वीचं आठवणं म्हणजे त्यात पण ना आम्ही रेकी केली होती. रेकी म्हणजे काय, झटपट यायचं आणि इथे तिथे नाही. म्हणजे मला आठवतं आहे की सुधीर जोईल आणि निशिकांत म्हणून आमचे 2 लीडर्स आहेत. तर ते दोन्ही मंडळी मला वाटतं पाटण गावाने आले होते आणि मी आणि महेश निरोगेकर म्हणून आमचे सर आहेत. तर आम्ही दोघे आता आपण ज्या मार्गाने आलो विसावाच्या मार्गाने, आम्ही दोघे 2 बाजूंनी चढलो, रेकी केली की कुठली बाजू लोकांना आणण्यासाठी सोपी आहे वगैरे असं, आणि फिरत राहिलो. तर अशा प्रकारे रेकी होते. रेकीमध्ये फार वेळ घालवायचा नसतो. पटपट झटपट जिथे जिथे जाता येईल, काय काय दाखवता येईल ते सगळं पाहून पटपट निघायचं असतं. आणि मग जेव्हा तुम्ही मूळ ट्रेकला येता तेव्हा तुम्ही त्या गोष्टी सगळ्या सविस्तर आलेल्या मंडळींना दाखवायच्या असतात. ठीक आहे. तर आत्ता हा शॉट क्लोज करूया आणि थेट आपण त्या तटबंदीवर भेटूया. ठीक आहे, चला. तुमच्या आता डाव्या बाजूला ना काही टाकी दिसत असतील, तर ती सगळी टाकी आता सुकलेली आहेत. आणि आत्ता तुम्ही आहात पहिल्या टाक्याच्या इथे, मग तुम्ही याल इकडे दुसऱ्या टाक्याच्या इथे. पटपट पटपट धावत या हो. असं काय, दमलात तुम्ही सगळे काय राव, आम्ही एवढं फिरतोय, तुम्ही दमलात. आता 3ऱ्या टाक्यानंतर तुम्हाला 4थ्या टाक्यात काय दिसेल, तर साक्षात मारुती राय आहेत. यांना टाक्यातले मारुती म्हणतात. तर हा टाक्यातला मारुती पाहिल्यानंतर आपण पुन्हा वळायचं आणि त्या तटबंदीच्या इथे जाऊन ती एक्सप्लोअर करायची, ती बाजू. मला असं वाटतंय बरोबर आम्ही ना इथून कुठून तरी खाली उतरलो, सगळेजण आम्ही इथे कॉमनली भेटलो आणि ना मग आम्ही इथे टाक्यांचे ते काही फोटो काढलेत. इथेच ना कुठेतरी चुन्याचा घाणासुद्धा आहे. तिथून ह्या बाजूला आलो की इथून ह्या बाजूला गेलो आठवत नाही, पण टाक्याचा मारुती आम्ही पाहिला होता त्यावेळी आणि आम्ही इथे कुठेतरी असे फोटो काढले होते. चला आता आपण पहिलं ते बघा, कार्तिक सर तिकडेच बसलेत ऑलरेडी. आता आपण सगळे तिकडे जाऊ. सगळी टाकी बिचारी सुकलेली आहेत. इथे टाकी आहेत, पाणी भरलं आहे,
पण पाणी पिण्यायोग्य नाही आहे. आणि विसापूरवरील एकमेव उत्तम स्थितीत असलेली ही तटबंदी आहे. ती जाऊन आता आपण पाहूया. आणि हे तरी आपलं नशीब आहे की आपण आता हिवाळ्यात वगैरे, म्हणजे आता हिवाळा पण नाही म्हणता ना, जानेवारी चालू आहे ना, मग हिवाळा. जसं जसं आणखी उन्हाळा पडत जाईल तसं तसं हे आणखीन सुकेल. तुम्ही पावसाळ्यात जर याल ना, हे प्रचंड सगळं हिरवगार असतं आणि तेव्हा तर हरवण्याची शक्यता जास्त असते, कारण तुम्हाला कळतच नाही नेमकं जायचं कुठे. झाडी एवढी एवढी वाढलेली असते, त्यातून तुम्हाला दिसायला पाहिजे ना की लांब लांब आहे काय. आत्ता तरी त्यामुळे मला तरी असं वाटतं की पावसाळ्यात ठीक आहे, की म्हणजे ज्याला रूट मॅपिंग माहिती आहे की बाबा नेमक्या गोष्टी कुठे आहेत. आता समजा मी पुढच्या वेळी आलो ना, तर मला हमखास माहिती असणार आहे की कुठल्या गोष्टी कुठे आहेत, म्हणजे भलेही झाडी वाढलेली असली तरी. तर विसापूरला पावसाळ्यात येताना शक्यतो कुठल्या तरी क्लबसोबत या किंवा अशा माणसासोबत आहे की ज्याने विसापूर 2-3 वेळा तरी एक्सप्लोअर केलेलं आहे. कारण आत्ता ही सगळी जेव्हा झाडी वाढेल ना, तेव्हा यातलं बरंच काही दिशेने असं होईल. म्हणजे टाक्यातला मारुती आपल्याला पुढे गेल्याशिवाय कळणारच नाही, कारण तोपर्यंत ही झाडी वाढलेली असेल. तर हा नियम लक्षात ठेवा. चला, टाक्याचा मारुती तिकडे दिसतोय. आपण उतरून या तटबंदीवर आलो आणि या तटबंदीवरून चालत चालत आता आपण इथवर पोचलेलो आहोत. आता जवळ या. तुम्हाला आता ही गोष्ट काय आहे ही तुम्हाला माहिती असेल, बरोबर आहे. आता माझी जी जुनी मंडळी आहेत, सगळी जी रेग्युलर आपले व्ह्युअर्स आहेत, तर त्यांना माहिती आहे की या जंग्या असतात आणि त्याच्यातून आपण शत्रूवर हल्ला चढवू शकतो. एक खालच्या बाजूला आहे, समजा इथून कोणी वर चढून येत असेल तर एक वरच्या बाजूने आहे. ठीक आहे. आता ही तटबंदी पार केल्यानंतर आता इथे काही पायऱ्या खाली जातात. आता या का जात आहेत, तर तटबंदीवर जी मंडळी, जे सैनिक, जे मावळे पहारा देत आहेत, तर त्यांच्यासाठी इथे शिवकालीन शौचकूप तयार करण्यात आलेला आहे. ही प्रशस्त खोली आहे, इकडे हा शिवकालीन शौचकूप आहे. आता इथून काय करायचं, इथून पुन्हा तटबंदीवर चढायचं. या आता तटबंदीला जो बुरुज असतो त्याप्रमाणे इथे आहे बुरुज. या जागा दिलेल्या आहेत. एखादी तोफ इथे लावता येईल, कारण लोहगडाप्रमाणे विसापूरसुद्धा तुम्हाला बोर घाटावर लक्ष देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. कारण हा बघा, हा समोर जर तुम्ही पाहिला तर तिकडे हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे. ठीक आहे. तर हा भाग सुरक्षित ठेवण्यासाठी या बुरुजावर कदाचित तोफा ठेवल्या जात असतील. आणि एकमेव विसापूरवर जी तटबंदी उत्तम अवस्थेत आहे, तर ती ही तटबंदी आहे. आणि एकदा तुम्ही बघा तर लांब लांबपर्यंत एकही माणूस दिसणार नाही. आज वार कुठला आहे? गुरुवार, बरोबर ना? आज गुरुवारी आम्ही आलो आहोत. कदाचित शनिवार रविवारी हे चित्र वेगळं असेल, पण विसापूर आहे सोप्पा, पण तो दमछाक करवणार आहे. तर इथे सेम तीच गोष्ट आहे. आता इथून आपण पुढे तटबंदीच चालत पुढे पुढे जायचं. आणि इथे कुठेतरी चुन्याचा घाणा आहे माझ्या माहितीनुसार. मागे आम्ही जो पाहिला होता, हां, तो बघा तिकडे आहे चुन्याचा घाणा. तर इथून खाली उतरता येत आहे का? तर नाही, तिकडून उतरता येऊ शकतं. चला.
तर ही संपूर्ण तटबंदी चालून आल्यानंतर आपण या ठिकाणी खाली उतरतो, या भागात येतो आणि आपल्या समोर आता दिसतोय तो आहे चुन्याचा घाणा. इथे ही चाकं ठेवलेली आहेत. हे जातं म्हणता येईल, ओके, दगडी जातं. त्यानंतर हा आहे चुन्याचा घाणा. आता मध्ये त्याचं मेकॅनिझम असायचं, बैलगाडी लावली जायची आणि हा जो हे जे चाक आहे, तर हे चाक याच्यामधून रगडलं जायचं आणि त्याच्यामध्ये तो चुना ठेवला जायचा आणि तो चुना रगडला जायचा. मग त्या चुन्यामध्ये गूळ टाकलं जायचं, त्यानंतर पाणी असेल तर ह्या सगळ्या गोष्टी टाकून तो रगडून मस्त बांधकामासाठी वापरला जायचा. तर आता ह्या बाजूचा हा शेवट आहे, ठीक आहे. आता तिथे बघाल तर तिकडे एंड आहे, ती बघा, ती तटबंदी पण संपते आणि हा भाग संपतोय. कारण समोर तो बघा, समोर दिसतोय तो लोहगड आहे. लोहगडच्या पाठी मोरगिरी आहे आणि मोरगिरीच्या पलीकडे कोरीगड आहे, ठीक आहे. आता इथून आपण पुन्हा एकदा जिथे आपण आता तिथून सुरुवात केली होती, राईट, तटबंदीच्या इथे, तर तिथे जाऊ. आणि आता पुन्हा आपल्याला मागे जावं लागणार आहे, कारण आपण जिथे तोफ दाखवली बघा, तर तोफेची तुम्हाला म्हटलं खाली एक वाट जाते आणि ती कुठून येते तर भाजेलेनी किंवा पाटण गावातून येते. तर तिथे खाली ना त्या वाटेवरच जसं आपल्याला एक टाकं लागलं होतं तसं तिथे एक गुहा लागते आणि तिथे मारुतीरायांचं शिल्प आहे. तर ते दाखवायचं राहून गेलं होतं, त्यामुळे ते दाखवू. एक आता एवढी शेवटची गोष्ट राहिली तर तीही दाखवतो, कारण ती कोणाला लागते गुहा, जर जी मंडळी भाजेलेनी किंवा पाटण गावातून येते त्यांना. तर आत्ता आपण आलो आहोत या मागच्या बाजूने, विसावा हॉटेलच्या इथून, लोहगडच्या मागच्या बाजूने. त्यामुळे आपल्याला ती वाट लागली नाही, पण व्हिडिओ परिपूर्ण पाहिजे असेल तर ती वाट आपल्याला दाखवावी लागेल, एक्सप्लोअर करावी लागेल. तर आत्ता थेट आपण तिकडेच पोचूया. मी म्हणजे दाखवतो, मध्ये मध्ये शॉर्ट एस्टॅब्लिश करेन की आपण नेमकं कुठून कुठे जातोय ते. आत्ता आम्ही इथून खाली चाललो आहे. कदाचित ना इथे कुठेतरी ना तटबंदीच्या आतली खोली आहे, जसं आपल्याला हे लागलं काय शौचकूप लागलं तर तशी एक खोली पण लागते. तर खोली दिसली तर ठीक आहे, ती दाखवेन मी, नाही तर आपण थेट आता त्या खोलीच्या इथे जाऊ. चला या. बाकी जागा प्रशस्त आहे, इथे गेट वगैरे असेल, हे प्रवेशद्वार, प्रवेशद्वार काय म्हणतोय, दरवाजा. प्रवेशद्वार मोठा असतो, दरवाजा, इथे दरवाजा असेल कम्फर्टेबली. चला, म्हणजे 2 शौचकूप, एक खोली विश्रांतीसाठीची, अशी या तटबंदीचे ते पाहता येतं. म्हणजे तेवढी तंगडतोड करून तुम्ही आपल्या टाक्याचा मारुती पाहिल्यानंतर जर खाली येता तर तुम्हाला ही तटबंदी तर पाहायला मिळते, प्लस या 2 गोष्टी आणि चुन्याचा घाणा, असं या सगळं या बाजूला पाहायला मिळतं. चला, पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी तोफा होत्या, इथे राजवाड्याचे अवशेष आहेत. पलीकडे गेल्यानंतर त्याच्या पलीकडे आता ती तटबंदी जिथून आता आपण आलेलो आहोत, केवळ आलेलो आहोत खालचं आपलं जे मारुतीची गुफा आहे ती दाखवण्यासाठी. आता ती इथून आपल्याला, या बघा, या ज्या पायऱ्या येतात ना वर, या कुठून येतात तर या भाजेलेनी किंवा पाटणचा जो रस्ता आहे तर त्या मार्गे ट्रेक करत यावं लागतं. साधारण तास दीड तासाचा ट्रेक असेल. तर ह्या पायऱ्या इथे येतात, ठीक आहे. सावकाश उतरा, कारण पायऱ्यांचा जो मार्ग आहे तो थोडा खडबडीत आणि धोकादायक आहे, कारण पावसात इथून सुद्धा प्रचंड पाणी जात असतं आणि इथून एक ट्रेक करत येणं एक वेगळा अनुभव असतो. तर आता काय करतो आम्ही, ही वाट ना उतरतो आणि तुम्हाला थेट आता भेटतो खाली. एक मला वाटतं नाही म्हटलं तर एक 30-35 पायऱ्या खाली उतरावं लागेल आम्हाला. तर खाली भेटूया, चला. त्यांचं शिल्प तयार करून घेतलं, जेणेकरून मावळ्यांना किंवा गस्तीच्या सैनिकांना एक आधार राहील की नाही, मारुती आमच्यासोबत आहेत. म्हणजे आजही आपण आपल्या नियमित आयुष्यामध्ये कधी भीती वाटली तर मारुती स्तोत्र म्हणायला सुरुवात करतो. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. तर ह्या त्या 2 खोल्या आहेत, आपण गुहा म्हणू शकतो त्याला. तर आता
आपण आतमध्ये जाऊया. आणि कुठली पाहायची पहिली? आता दोन्हीसुद्धा एकच आहेत. आता एका ठिकाणी आहेत गणपती बाप्पा आणि इथे आहे कमळाची कृती. तर निवडा विनीत, किंवा तुम्ही निवडा तुमच्या वतीने विनीत. सो इकडे जाऊया विनीत. ठीक आहे. पायऱ्यासुद्धा आहेत. बाप्पाचं दर्शन घेऊ. आणि एवढी प्रशस्त गुहा. म्हणजे असा आवाजाला बेस मिळाला ना की मला तर प्रचंड आनंद होतो. आणि मी म्हणजे असं छत्रपती शिवाजी महाराज की जय, म्हणजे एक वेगळाच फील आहे. आणि या गुहांमध्ये तुम्ही राहू शकता. आता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तुम्हाला मला वाटतं खालूनच करावी लागेल, किंवा अशी काही टाकी इथे सुद्धा असेल की ज्यांचं पाणी पिण्यायोग्य असेल. मला तरी नाही सापडली, पण या वाटेवर कुठे ना कुठेतरी असतील 100%. कारण ज्या अर्थी इथे स्टे होत असेल तर त्या अर्थी पाण्याची व्यवस्थासुद्धा असेल. तर आता इथून आपण बाहेर पडूया. काळोख असल्यामुळे साहजिकच वटवाघळांचा वावर आहे. मला वाटतं हा जो हे पडला आहे, खड्डा पडला आहे, तो आत्ताचा असावा. कारण हे बघा, हे आत्ता बांधून घेतलेलं आहे, नाही तर हे कातळाचंच असेल. तर इथून बाहेर पडूया. अरे बाबा बाबा, त्याच्यापेक्षाही मोठा आहे. तर या 2 गुहा होत्या ज्या आता आपण पाहिलेल्या आहेत. देविनीत मारुतीराय आपल्या पाठीशी आहेत, माझ्या, तुमच्या, आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत. आणि त्यांच्या साक्षीनं विसापूर किल्ल्याचा हा व्लॉग मी इथेच संपवतो आहे. आत्ता आम्ही इथून पुन्हा वर चढू, पुन्हा त्या बाजूला जाऊ, कारण आम्ही त्या बाजूने निघालो होतो. तर आम्हाला लोहगडच्या खाली जिथून आपण सुरुवात केली होती त्या हॉटेलकडे जायचं आहे चालत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सगळ्यांसोबत शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनललाच तर सबस्क्राईब केलं असेल, नसेल केलं तर आत्ता नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून कळवा. काही सूचना असतील तर त्याही जरूर कळवा. तुर्तास रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवशंभू.